नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पटेल यांनी आपला अर्ज भरलाय। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी हे विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती महायुतीच्या आमदारांकडून जय श्रीरामचे नारे यावेळी देण्यात आले। तर ही आपण आतली दृश्य बघतोय, ज्यावेळेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता प्रफुल्ल पटेल यांच्या वतीने, तेव्हाची ही दृश्य एकीकडे आपण पाहतोय। तर दुसरीकडे आपण मेधा कुलकर्णी या देखील दाखल झालेल्या आहेत आणि त्यांचं स्वागत महायुतीचे सगळे नेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मेधा कुलकर्णी या देखील आता अर्ज भरण्यासाठी आत पोहोचलेले आहेत। नंतर बोलते, सगळ्यांना धन्यवाद। मेधा कुलकर्णी या देखील आत निघालेल्या आहेत। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि आता काहीच वेळात ते सुद्धा अर्ज दाखल करतानाची दृश्य आपल्यापर्यंत येतील। तर सध्या आपण बघतोय प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आधीचा आपला राज्यसभेचा त्यांचा खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिलाय आणि त्यानंतर आता आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलाय। या संदर्भात त्यांना प्रश्न केला असता त्यांनी सुतोवाच करणारं वक्तव्य केलेलं आहे। तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी असेल, मात्र सध्या आमच्यासाठी आश्चर्यकारक असं काहीही नाही, कारण मी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय आणि त्यानंतर त्या जागी दुसरं कोणीतरी येईल, जी माझी जागा रिक्त झालेली आहे तिथे कोणीतरी येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर अशोक चव्हाण हे देखील अर्ज भरण्यासाठी दाखल झालेत। हे दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेसाठीचा आपला अर्ज दाखल केलेला आहे, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत। तर दुसरीकडे अशोक चव्हाण हे देखील अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। अशोक चव्हाण हे देखील आज सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचले होते। गणपतीचं दर्शन घेऊन ते अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून आता विधान भवनात पोहोचलेले आहेत।